सांगितले की मायावादाचा स्वीकार आम्ही सुरुवातीला केला, आता अद्वैताचा अंगीकार आम्हाला करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अद्वैताचा अंगीकार जर करायचा असेल तर त्यासाठी ही मांडुक्य श्रुती आम्हाला सांगते. हा अंगीकार जर आम्हाला करायचा असेल तर अंगीकार कसा करायचा? आपण आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे, या पद्धतीने आतापर्यंतचा अभ्यास केला. परंतु ह्या श्रुतीमध्ये हा एक बारकावा फार महत्वाचा आहे की प्रपंचाला सत्य मानणारा या जीवाला सुरुवातीला सांगितले प्रपंच मिथ्या आहे, कल्पित आहे, भासमान आहे. त्यातील सत्यत्व काढून टाकून त्याला कल्पित, माईक आणि भासमानचे स्वरूप दिले. पण ह्या उपनिषदामध्ये हा प्रपंच अस्तित्वातच नाही. शुक्ती रजत, थाणू पुरुष, रज्जू मुळातच अस्तित्वात नाही. तसा प्रपंच मुळातच अस्तित्वात नाही. आणि जर तो असता, समजा अस्तित्वात असता, तर तो निवृत्त झाला असता. साधी गोष्ट. म्हणजे इथपर्यंत आलो की नाही, अगाजे झालेच नाही. आता इथे मायावाद वगैरे सगळं बाजूला गेला की नाही, त्याचा स्वीकार एकदा सुरुवातीला केला आणि आता अद्वैताचा अंगीकार करणं चालू आहे. प्रपंच असता तर निवृत्त झाला असता. कारण निवृत्ती ही प्रवृत्तीच्या सापेक्ष आहे. मी पंतप्रधानच नाहीये. सुनील काकांनी उदाहरण दिलं होतं की मी पंतप्रधान नाहीच, तर मग पद त्यागणे मला नाहीच. म्हणून आता प्रपंच आवृत्त नाही तर तो निवृत्त कसा होईल? होणार नाही. म्हणून आता एवढी मंडळी हा अद्वैताचा अंगीकार करून आता आपण परत मायावादाकडे या ठिकाणी श्रुतीने आम्हाला आणलाय की मग तो जो आहे तो भास आहे, तो आम्ही स्वीकारावा. आता भासमान प्रपंच, याच्यामध्ये माझेपणा पण हा भास आहे. म्हणून सर्वत्र मीच मी आहे असा विचार करावा. आता हे भास म्हणून या भासात्मक प्रपंचाचा विचार न करता मीच मी कसा सर्वत्र आहे याचा विचार करावा. या उंचीवर आता आपण यावं. सगळे व्यवहार कल्पित आहे. मुलांचा खेळ तसा पोरखेळ असतो आणि तो अज्ञानातून होतो, तसाच आमचा सुद्धा पोरखेळ होऊ नाही. बस व्यवहार करताना आम्ही या भासमान व्यवहार जे आहेत ते मनावर घेऊ नये. माझे पण हा भोरा आहे म्हणून या प्रपंच अस्तित्वात नाहीच, त्याची ती प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती होणेच नाही. म्हणून तो सतरूपाने आहे, चित्रूपाने तो आम्हाला भासतो आणि प्रियत्वामुळे आम्हाला हवासा वाटतो. आणि म्हणून ह्या प्रपंचाचा तो निराश करणे हा प्रकार आता ह्या मांडुक्य उपनिषदाच्या अंतर्गत नाही. ह्या उंचीवर मला जायचं आहे, तेव्हा अद्वैताचा अंगीकार होईल. दोन्हीकडे प्रपंच भासमान आहे, मिथ्या आहे, काल्पनिक आहे, सगळं सांगितलंय. मिथ्या मायावादातील सांगायचं, याच्यात पण सांगितलं आहे. परंतु दोन्ही याचा जो अँगल आहे, हा बारकावा आहे. हा बारकावा आमच्या लक्षात जर येत नसेल तर अधिक अभ्यास आपण ह्या श्रुतीचा नक्की करावा असं वाटतं. आणि हा बारकावा नक्की लक्षात येईल. म्हणून कुठपर्यंत नेलंय हे द्वैत, प्रपंच द्वैत आहे, पण हे द्वैत कुठपर्यंत नेलं आहे? गुरु आणि शिष्य हे जे भेद आहे यांच्यामधला भेद जो आहे हा सुद्धा विकल्प आहे. हे सुद्धा द्वैत मिथ्या आहे. या वाक्याने, या श्रुतीने नक्की आपल्याला धक्का बसण्यात गुरु आणि शिष्य यातील भेद मिथ्या आहे. म्हणून गुरु आणि शिष्य हा जो विकल्प आहे, हा सुद्धा भेद मिथ्या आहे. हा सुद्धा भेद नाही. गुरु नैव शिष्य. परंतु आत्मस्वरूपाचं अभेद ज्ञान जे आहे हे शिष्याला गुरूंच्या शिवाय प्राप्त होत नाही. कारण की जीवाच्या या बुद्धीमध्ये व्यक्तिगत रागद्वेष आहे, बुद्धीला मर्यादा पडतात. म्हणून गुरूंशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. आणि आत्मज्ञानाची अभेद दृष्टी श्री गुरूंशिवाय मिळणे शक्य नाही. म्हणून श्री गुरूंच्या मुखातून वेदांत श्रवण करावं. त्यांच्या कृपेनेच शिष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो आणि तत्वनिष्ठा प्राप्त होते. अद्वैत तत्वामध्ये निष्ठा प्राप्त होते. आणि आत्मनिष्ठ साधक हा आत्मनिष्ठ होऊन सहजावस्थेला प्राप्त होतो. आणि मग ह्या ठिकाणी गुरु आणि शिष्य
हाही भेद गळून पडतो. दोघही परब्रह्म स्वरूप होतात. इथपर्यंत आम्हाला ही श्रुती नेते आहे. इथपर्यंत ही वैचारिक उंची ज्या वेळेला आम्ही गाठू, नुसतं गाठायचं नाही, त्या उंचीवर ज्या वेळेला आम्ही स्थित होऊ, त्याच वेळेला आम्हाला त्या ठिकाणी अगाजे झालेच नाही, यावर आम्ही स्थिर होऊ. आता या ठिकाणी ही कारिका झाल्यानंतर उपनिषदातील पुढचा मूळ मंत्र येतो आणि त्या मूळ मंत्राकडे आज आपण वळूया, सुरुवात करूया. काकांच्या अधिकारवाणीतून श्रवण करू. राम कृष्ण हरी. फक्त एवढा एक बारकावा या श्रुतीमधला समजून घ्या, म्हणजे अद्वैताचा अंगीकार सहजपणे होईल. राम कृष्ण हरी. बघा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमन करतो. परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. पुन्हा सगळ्यांना वंदन करतो. आपण सगळे मिळून अध्ययनाला प्रारंभ करूया. त्यासाठी शांतीपाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय.
4 मंत्र बघता आले तर आज आपण बघणार आहोत. मंत्र क्रमांक 8 ते मंत्र क्रमांक 11. 8, 9, 10, 11. 4 मंत्र म्हणता आले तर बघूया, पूर्ण करता आले तर बघूया. आठव्या मंत्राचा अर्थ आहे, तो आत्मा अक्षर रूपाने ओंकार आहे. काकांच्या पुस्तकात पान नंबर 31. तो आत्मा अक्षर रूपाने ओंकार आहे, मात्रा रूपाने स्थित आहे. पादच मात्रा आहे, मात्राच पाद आहे. मात्रा आणि पाद एक आहे. विवेचनाला सुरुवात करतो. झाले तर 3 आपण पूर्ण करूया. ओंकाराला आकार, उकार आणि मकार अशा 3 मात्रा आहेत. पहिल्या मात्रेला आकार म्हणतात. ओंकार अ उ म मिळून झालेला आहे. तर पहिल्या मात्रेला आकार म्हणतात, दुसऱ्या मात्रेला उकार म्हणतात आणि तिसऱ्या मात्रेला मकार म्हणतात. अ उ म असं ओंकार हे आद्याक्षर तयार झालं आहे. या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती ओम या एकाक्षर मंत्रातून झालेली आहे, म्हणून त्याला मंत्र असं म्हणतात. मंत्रामध्ये सामर्थ्य असतं आणि मंत्रामध्ये मनन करण्याचं सगळं मटेरियल असतं. मंत्र शब्दाचा अर्थ मननेन त्रायती इति मंत्र. हा त्याचं मनन केल्यानंतर माणूस तरुण जातो, त्याला मंत्र असं म्हणतात. आणि तारून नेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं, म्हणून त्याला मंत्र असं म्हणतात. म्हणून मंत्रामध्ये सामर्थ्यही आहे आणि मंत्रामध्ये मननाचा गाभा आहे. आणि ओंकार हा एकाक्षर मंत्र आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण. ओम हा एकाक्षर मंत्र आहे. त्याला काय करायचं? व्याहरण. त्याची फोड करा, त्याचं चिंतन करा, त्याला असा वेगळा वेगळा करा. मामनुस्मरण, त्यातून माझा काय करा? अनुसंधान करा. आणि मग तुम्हाला कळेल की ओंकार किती श्रेष्ठ आहे. असो, आपला विषय. ओंकाराला 3 मात्रा आहेत. पहिल्या मात्रेला आकार म्हणतात, दुसऱ्या मात्रेला उकार असं म्हणतात आणि तिसऱ्या मात्रेला मकार असं म्हणतात. आता ओंकाराला 3 पाद आहेत. पाद शब्दाचा अर्थ अवस्था असा होतो. पाद शब्दाचा अर्थ पाय असा होतो. आणि पायाची जबाबदारी आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं. म्हणून जागृतीतून स्वप्नामध्ये नेणं, स्वप्नामधून सुषुप्तीमध्ये नेणं आणि गाढ निद्रेतून पुन्हा सकाळी जाग येणं. या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, दुसऱ्यातून तिसऱ्या अवस्थेत, तिसरीतून पहिल्या अवस्थेत हे जे जाणं येणं आहे, हे जाणं येणं पाय करतात, म्हणून त्याला पाद असं म्हणतात. मग जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती हे 3 ओंकाराचे पाद आहेत. आकार, उकार आणि मकार या ओंकाराच्या मात्रा आहेत. क्लिअर झालं? कोणीतरी एखाद्याने सांगावं. मात्रा आणि पाद. हो, क्लिअर झालं, स्पष्ट समजलं. हा, छान डॉक्टर साहेब. हो. आता 3 मात्रा आहेत, आकार, उकार आणि मकार. 3 पाद आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती.
आता त्याच्या संबंधी थोडस खुलासेवार मग बोलतो. अकार उकार आणि मकार तीन मिळून एक ओंकार तयार होतो. पण काही लोक फक्त अकाराचीच उपासना करतात. काही लोक फक्त मकाराचीच उपासना करतात. काही लोक फक्त उकाराचीच उपासना करतात. तुम्ही म्हणाल असे कसे करता? मी सांगू शकतो, पण मला वाटतं सांगू नये, माणूस तसंच करायला लागतो. मग पुष्कळदा माहित नसलेल्या गोष्टी कळल्या की त्याच करायला लागतो, आणि त्या करायच्या नाही आहेत तर मग जास्त कशाला सांगायचं. ओंकाराचा उच्चार केला जातो एवढं आपल्याला माहिती आहे. काही जण अकाराचाच उच्चार करतात. ज्याचा उच्चार केला जातो त्याला वाचक असं म्हणतात. आणि उच्चार केल्यानंतर जे कळतं त्याला वाच्य असं म्हणतात. ज्याचा उच्चार केला जातो, लिहून घ्या, ज्याचा उच्चार केला जातो त्याला वाचक असं म्हणतात. उच्चार केल्यानंतर जे कळतं त्याला वाच्य असं म्हणतात. घट हा शब्द आहे, त्याचा उच्चार केला जातो म्हणून घट हा शब्द वाचक झाला. आणि प्रत्यक्ष घट हा वाच्य झाला. पुन्हा सांगणार, नुसत्या शब्दांमध्ये गोंधळून जाऊ नका, म्हणून मी शांतपणे पुन्हा पुन्हा सांगतोय. जे कळतं त्याला वाचक असं म्हणतात. आता वाचकाने शब्दांमुळे कळतं हे लक्षात ठेवा. नुसतं कळतं नाही, शब्द सांगितले जातात, शब्द स्पष्ट केले जातात, शब्दांचे अर्थ प्रतिध्वनित केले जातात, अनेक गोष्टी असतात ते. आणि केवढ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मोडतात, त्यांना शब्द असं म्हणतात. पुढे आणखीन सविस्तर सांगतो. कळतं, सांगता येतं, त्याच्या अर्थामध्ये सुद्धा जाता येतं, बोलता पण येतं आणि ऐकता पण येतं. याला वाच्य असं म्हणतात, याला वाचक असं म्हणतात. वाचक म्हणजे शब्द, आणि शब्द याला अभिधान शब्द सुद्धा, अभिधान सुद्धा म्हणतात. जे जे वाचक आहे तेच अभिधान आहे. आणि ओंकार हा वाचक आहे, आणि ब्रह्म हे त्याचं वाच्य आहे. जे वाच्य असतं त्याला अभिधेय असं म्हणतात. पुन्हा एकदा, पंकज देशपांडे याचा चार्ट सुद्धा छान करू शकतात. जे वाच्य असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात, आणि जे वाचक असतं त्याला ओंकार असं म्हणतात. जे वाचक असतं त्याला अभिधान असं म्हणतात, जे वाच्य असतं त्याला अभिधेय असं म्हणतात. आता शब्द आले की बस. पण वस्तुस्थिती अशी आहे की वाच्य आणि वाचक यांचं ऐक्य आहे, अभिधान आणि अभिधेय यांचं ऐक्य आहे. तस्य वाचका हा प्रणव हा कठोपनिषद सांगतं. म्हणून ओम हे वाचक आहे, ओंकार हे वाचक आहे, ओंकार हे अभिधान आहे, आणि ओंकार हेच ब्रह्म आहे. कारण जे वाचक असत तेच वाच्य असत. आता जर ओंकार हेच ब्रह्म आहे, ओंकार हेच अभिधान आहे, वाच्य हेच वाचक आहे. आता शब्द वेगवेगळे ऐकले, पण त्यांचं ऐक्य समजल्यावर
वेगळेपणात जास्त स्थिर होण्याचं कारण काय म्हणून समजून घ्यायचं. मग आता अ उ म या मात्रा आहेत आणि जागृती स्वप्न सुषुप्ती हे 3 पाद आहेत. मात्रा पाद स्वरूप आहे आणि पाद मात्रा स्वरूप आहे. झाला 8वा मंत्र. गडबड 9व्या मंत्रापासून होते. काही जण अकाराची उपासना करतात, त्याला प्रथम मात्रा असं म्हणतात. अ उ म पहिली दुसरी तिसरी. अकार ही प्रथम मात्रा आहे, त्याला वैश्वानर असं सुद्धा म्हणतात. विश्वापासून तयार झाला. आता विश्व किंवा वैश्वानर हे समानार्थी शब्द आहेत. एकदा तो वाणीशी एकरूप झाला, एकदा तो वैश्वानराशी एकरूप झाला की त्याला विश्वव्यापकत्वाचं फळ मिळण्याची शक्यता असते. विश्वव्यापकत्वाचं फळ मिळण्याची शक्यता असते आणि अशा विश्वव्यापकत्वामुळे त्याच्या वाणीमुळे, वाणीतील शब्दामुळे त्या जगाला अस्तित्व प्राप्त झालं असतं. ओंकारामुळे जगनिर्मिती झाली आहे. आता ओंकाराच्या अकारामुळे त्या व्यक्तीच्या अस्तित्वाला बळकटी येते. जे वाणीने जगता घर 267 दिले असे, हा जो वैश्वानर आहे सर्वव्यापी असल्यामुळे त्याच्या वाणीने साधकांना, इतरांना घर मिळतं. म्हणजे त्यांचे शब्द त्यांना फार उपयोगी ठरतात. तुम्ही सांगितलं की आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला कळतं, नाही तर कळतच नाही. याच्यावर जर साधक भुलला तर तो अकारामध्ये थांबला. असा अकारामध्ये स्थिरावणारा जो साधक असा आकारामध्ये स्थिरावणारा जो साधक तो साधक आकारामध्ये स्थिरावतो म्हणजे सर्व व्याप्त होतो आणि मग त्याला मान मिळतो. त्याचं नाव काय होतं? त्याचे शब्द सगळ्यांच्या बुद्धीमध्ये स्थिरावतात. काय सुंदर समजवलं, काय सुंदर स्थिरवलं, काय छान सांगितलं, त्याला मान मिळतो, त्याला प्रसिद्धी मिळते. अकाराच्या उपासकाला प्रसिद्धी मिळते, अकाराच्या उपासकाला कीर्ती मिळते. आणि या कीर्तीचा मोह होतो आणि मग तो कीर्तीमध्ये गुंतून पडतो. सगळ्यात वाईट गोष्ट आहे. 3 गोष्टी वाईट आहेत. धन, मान आणि कीर्ती यांचा जबरदस्त अभिमान होतो. म्हणून धन मान मदान्विता म्हटलंय भगवद्गीतेत. धन मान मदान्विता. आता मद असतो. माझ्यासारखा मला ओळखणारा नाही असं कोण आहे? हे डॉक्टर आहेत का? ऑटो रिक्षात बसल्याबरोबर ऑटो रिक्षाला पत्ता सांगावा लागत नाही, तो बरोबर दवाखान्यात घेऊन येतो. काय माझं नाव आहे? डॉक्टरचा पत्ता नाही सांगावा लागला, नुसतं नाव सांगावं लागलं. नाव सांगता क्षणीच ऑटो रिक्षावाला बरोबर घेऊन आला. तुम्ही चिंता करू नका, मी नेतो तुम्हाला. बघा,
कीर्ती, ही कीर्ती अभिलाषा निर्माण करते आणि साधकाला असं वाटतं की माझ्यासारखा प्रसिद्ध कोणी नाही. आणि एकदा असं वाटायला लागलं की ब्रह्म होण्याची शक्यताच नाही, म्हणजे ब्रह्मरूपतेच्या अनुभवाची शक्यताच नाही राहत. म्हणून कीर्ती फार वाईट आहे. धन मान मदान्विता, ती मद निर्माण करते. आम्ही कोणीतरी विशेष आहोत असं दाखवत, आणि असं विशेषत्वाच्या चक्रव्यूहात जो फसतो त्याचं जीवन नासलं म्हणून समजतं. तुम्ही कर्म केलं तरी त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतं, त्याच्याबरोबर कीर्ती पण मिळते की हे सज्जन आहे, हे खूप चांगले गृहस्थ आहे. ती तुम्हाला मिळणारच आहे, पण त्यांनी भुलून जाता कामा नये मदान्विता, त्याचा मला अहंकार होता कामा नये, त्याचा मद म्हणजे कैफ चढता कामा नये. पहा, काय श्रुती माता आहे, काय स्मृती माता आहे, काय गीता आहे, काय उपनिषद आहे. डॉक्टर काका सांगतात की प्रॅक्टिस सोडून 35 वर्ष झाली, त्यामुळे मी डॉक्टर आहे ही कीर्ती लोक विसरून गेले, आणि आता मी पारमार्थिक आहे या पद्धतीने माझी ओळख मुरगुडामध्ये व्हायला लागली. कीर्ती सुद्धा बदलते. इंदिरा इज इंडिया नावाची पूर्वी म्हण होती. इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. गेली हो कीर्ती, संपली. दगड उभा केला तरी निवडून येत असे. आमच्या गावात 25-25 वर्ष 5-5 6-6 टर्म्स एकच माणूस निवडून यायचा, ज्याला आम्ही पाहिलंच नसायचं. त्यांना आम्ही पाहिलंच नाही शेवटपर्यंत, कारण ते कधी यायचे नाही, गावाचं कधी कामही करायचे नाही. फक्त तेवढ्या एका चिन्हावर निवडून येत असत, इंदिरा इज इंडिया, बस. त्याला कीर्ती म्हणतात. आणि ती अशी होऊन जाते की हळूहळू त्या माणसाला वाटते की नाही हेच खरं आहे, मोदी है तो मुमकिन है. पण प्रत्येक कीर्तीला ग्रहण असतं हे कधी विसरू नये माणसं. प्रत्येक कीर्ती संपुष्टात येत असते, प्रत्येक कीर्ती नाहीशी होत असते. म्हणून साधकाने कीर्तीच्या मोहात जाऊ नये. यावत चंद्र दिवाकर फक्त भगवंताचीच कीर्ती राहते, दुसऱ्या कोणाची नाही राहत, लक्षात ठेवा. दिवाकर म्हणजे सूर्य, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत कीर्ती फक्त भगवंताची राहते, मनुष्याची राहत नाही. म्हणून मनुष्याने स्वतःला कीर्तिवान समजू नये. कीर्तीबद्दलची गोष्ट सांगतो, त्याच्या आधी एक उदाहरण देतो. माणसाला कीर्ती आपली आहे आणि खरी आहे असं वाटायला. बिहार मधलं एक स्लोगन आहे काढून टाका, होते ठेवा. बिहार मधलं एक स्लोगन होतं,
जब तक रहेगा समोसे में आलू तब तक याद रहेगा लालू. आता बटाट्याशिवाय समोसा होणेच शक्य नाही ना. याचा अर्थ लालूचा विसर कधी पडायलाच नको होता. जब तक रहेगा समोसे में आलू तब तक याद रहेगा लालू. काय कीर्ती झाली. आज त्या कीर्तीचं काय झालं बघा. वाट लागली. नाव घेतलं तर मत नाही पडत. घरातली माणसंही दुभंगली. तुकडे झालीत घराची. बाहेरची तर राहिलीच नाही, पण घरातली सुद्धा बाहेर गेली. गोष्ट सांगणार होतो. कीर्ती ही कुमारिका स्त्री आहे असं म्हटलं. ती कीर्ती, ती शब्द वापरतो ना आपण कीर्तीला. कीर्तीचा कधी विवाहच नाही झाला. का नाही झाला? तुम्हाला माहिती आहे, आजकाल मुलांची निवड मुली करतात. पूर्वी मुलींची निवड मुलं करत असत. आता मुलांची निवड मुली करतात. प्रिफरन्स मुलींना असतो. तिकडनं होकार आला असेल तर मुलीकडनं. तेव्हाही तसंच होतं. आपल्याला कीर्ती पाहिजे म्हणून हपापलेली जी काही मंडळी आहेत त्या सर्व पुरुषांना कीर्ती नाकारत होती. त्यामुळे तिचं कुठल्याच पुरुषाशी लग्न नाही झालं. आणि जे कीर्तींना प्रसन्न होते, जे जे लोक कीर्तीला आवडत होते, ते ऋषीमुनी होते. त्यांना कीर्ती नको होती. म्हणजे कीर्ती ज्यांना पसंत करत होती, कीर्तीला जे आवडत होते असे ऋषीमुनी, त्यांना कीर्ती नको असायची. त्याच्यामुळे ते कीर्तीशी विवाहबद्ध झाले नाही. जे विवाहबद्ध होऊ शकत होते, कीर्तीची अभिलाषा ज्यांना होती, कीर्तीचा हव्यास ज्यांना होता, ते कीर्तीला आवडत नव्हते. म्हणून कीर्ती ही कुमारिका आहे, तिचा विवाहच नाही झाला. तिला पसंत असणाऱ्यांनी तिला स्वीकारलं नाही, आणि जे तिला स्वीकारू इच्छित होते ते कीर्तीला नापसंत होते. कीर्ती ही अतिशय वाईट गोष्ट आहे. साधकाच्या जीवनामध्ये कधी घात करेल याचा भरोसा नसतो. अकाराचा जर अभ्यास केला ओंकारातल्या तर कीर्ती प्राप्त होते, मान मिळतो, प्रसिद्धी मिळते. म्हणून अकार ही मात्रा आहे आणि जागृती हा पाद आहे. आणि मात्रा आणि पाद एकच असल्यामुळे अकार आणि जागृती म्हणजे वैश्वानर हे एक आहे. म्हणून अकाराची उपासना करू नका. अकार ही साधारण गोष्ट समजू नका. पुन्हा सांगतो, अकाराला चिल्लर समजू नका. अक्षराणाम अकारोस्मे. किती जणांना लक्षात आलाय? भगवद्गीता फार व्यापकता आहे अकाराची. कुठलंही व्यंजन हे स्वराशिवाय होऊ शकत नाही, अकाराशिवाय होऊ शकत नाही. हलंत क, हलंत म्हणजे लंगडा. आजकाल हलंतही समजत नाही. हलंत क अधिक ह, हलंत क अधिक अ, हलंत क अधिक अ बरोबर क. फळ्यावर लिहून दाखवावं लागतं हे.
कारण हलंत शब्द नाही तर म्हणावा लागतो. कचा पाय लंगडा, हलंत क अधिक अ बरोबर क, म्हणजे अ शिवाय क म्हणता येत नाही, अ शिवाय ख म्हणता येत नाही, अ शिवाय प म्हणता येत नाही, अ शिवाय र म्हणता येत नाही. कुठलंही व्यंजन अ शिवाय म्हणता येत नाही. म्हणून अक्षराणाम अकारोस्मी, सगळ्या अक्षरांमधलं अ मी आहे. त्या आकारामध्ये एवढी व्यापकता आहे, त्या वैश्वानराची एवढी व्यापकता आहे, लक्षात ठेवा. स्वराशिवाय व्यंजनाला अस्तित्व नाही आहे. स्वराशिवाय व्यंजनाला अस्तित्वच नाही आहे. म्हणून स्वर लागल्यानंतर व्यंजनाला प्रतिष्ठा येते आणि एक अक्षर तयार होतो. अक्षरांना एकत्रित केलं की त्याचा शब्द बनतो. शब्दांचा संचय झाला की त्याला वाक्य म्हणतात आणि वाक्याचा भडीमार झाला की त्याला भाषा म्हणतात. अचं महत्व सांगतोय. स्वराशिवाय अ या अक्षराशिवाय व्यंजनाला महत्व नाही. दोन अक्षर मिळून एक शब्द तयार होतो, एका अक्षराने पण शब्द तयार होतो, पण त्या अक्षरामध्ये स्वर असलाच पाहिजे. हा दंडक आहे. म्हणून दोन अक्षरांना मिळून शब्द तयार होतो. शब्दांच्या एकत्रीकरणातून वाक्य तयार होतो आणि वाक्यांच्या रिपिटेशन मध्ये भाषा सामावल्या जाते. विश्वातील सगळं दृश्य ज्ञान हे शब्दांशिवाय होऊ शकत नाही आणि शब्द हे विषयांचा आत्मा आहे. विषय प्रतिपादन करण्याचं प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते शब्द आहे. अकारेण सर्वान वाक व्याप्तः, अकाराने सर्व वाणीला व्याप्त केला आहे. सगळ्या शब्दांना आकाराने व्याप्त केला आहे. म्हणून अक्षराणाम आकारोस्मी. भगवद्गीता 11वा अध्याय. अकारो वै सर्वा वाक, ऐतेरीय उपनिषद. वाच्य आणि वाचक नेहमी एकरूप असतात. घट हा शब्द आणि घट ही वस्तू यांचं ऐक्य आहे. घट हा वाचक आहे आणि घट हा वाच्य आहे. वाच्य आणि वाचक यांचं एकत्रीकरण असतं. अभिधेय आणि अभिधान एक असतात. म्हणून आत्मा आणि ओंकार एक आहे. दोन्हीही एकरूप आहेत. म्हणून अकाराची उपासना करणारा साधक हा सर्वश्रेष्ठ साधक गरल्या जातो आणि त्याला श्रेष्ठ म्हटलं की तो लक्ष्यापासून च्युत होतो. म्हणून अ हा सर्वप्रथम अक्षर असल्यामुळे त्याला आदिमत्व सुद्धा म्हणतात. या देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती आहे. तसं सगळ्या वर्णाक्षरांचा प्रथम अक्षर कोणतं असेल तर ते अ आहे. आणि हा अ
हा ओंकाराचा एक भाग आहे. म्हणून ओंकार हा असा तुटक अभ्यासू नये कधी. तो जर तुटक अभ्यासला तर या परिस्थितीला येतो, माणसाला मान मिळतो, प्रसिद्धी मिळते, कीर्ती मिळते, पण ब्रह्मरूपता हरवते. लक्षात मंत्र क्रमांक 10, तेजस. हा अ, उ आणि म याच्या मध्ये आहे. मात्रा कुठे आहे? मधली मात्रा आहे. अ, उ आणि म मधली मात्रा आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती मधली अवस्था आहे. ह्या दुसऱ्या मधल्या अवस्थेचा जो उपासना करतो त्याची ज्ञानरूप संतती वाढते. त्याच्या वंशात ब्रह्मज्ञानी जन्माला येतो आणि पुढे ब्रह्मज्ञानी टिकून राहतो, जर त्यांनी अशा प्रकारे केली तर. पण या ठिकाणी ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ उपासक असा आहे, ज्ञान रूपता असा नाही. आणि आपला उद्देश ज्ञानरूप असणं असा आहे, ज्ञानी होणं असं नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी शब्दाचा अर्थ ज्ञानरूप घेतला नाही आहे या ठिकाणी. अत्यंत विद्वान लोक त्याच्या घरामध्ये जन्माला येतात, प्रगल्भ बुद्धिमत्तेचे. काही घर असतात बरं का असे, एका घरात न्यूरोसर्जन होता, त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाउंटंट पण होता, त्याच्याबरोबर LLM झालेला पण होता त्याच घरात. त्याच घरात अप्रतिम इंजिनियर पण होता. आपापल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याने हे तळपले आहेत असे लोक एकाच घरात येतात. हा ऊ शब्दाच्या अभ्यासाचा परिणाम आहे. म्हणून अत्यंत ज्ञानी त्या ठिकाणी होतात, उपासक तयार होतात. घरात परंपरेने उपासना चालू असते. उकाराचा उपयोग पुन्हा आमच्याकडे एवढ्या वर्षापासून परंपरा आहे, आमच्याकडे एवढ्या वर्षापासून असं असं आहे झालं, यामध्ये पुन्हा घरंगळायला वेळ लागत नाही. म्हणून तैजस जो आहे म्हणजे सुषुप्ती अभिमानी आत्मा, याची उकाराच्या माध्यमातून जर धारणा केली तर ज्ञानाची पेटीच उघडली असं होतं. ज्ञानांची अखंड परंपरा चालते घरामध्ये. ज्ञान यांची ज्ञानरूपता नाही. आणि असं ज्ञान झालं तर साधना संबंधी औदासीन्य निघून जात. साधक उत्साहाने साधना करतो, पण ब्रह्मरूपता राहिली आहे. जशी कीर्ती घातक असते ना, तसा उपासनेचा परिपाठ त्यातून बाहेर निघावंच नाही वाटत. म्हणून हे लौकिकातलंच फळ आहे, चक्रव्यूह आहे. आत जाता येतं पण बाहेर नाही येता येत. लौकिकातल्या सगळ्या गोष्टी जागे ठेवून जो साधन करतो, तो मकाराची साधना करतो, तो प्राज्ञेची साधना करतो. तिसरा मंत्र क्रमांक 11. प्राज्ञाचं वैशिष्ट्य असं आहे
की त्यामध्ये दोनही अवस्था सामावलेल्या असतात, जागृती आणि स्वप्न. पूर्वीच्या काळी प्रस्थ नावाची एक वस्तू होती. आणि त्या प्रस्थ शब्दाला माप असं म्हणत असत. आपल्याकडे आता सध्या पायली म्हणतो आपण, तसं प्रस्थ होतं. त्या मापामध्ये धान्य टाकायचं, ओतलं की ते त्या मापाच्या पोटात जाऊन बसतं सगळं. त्याला प्रस्थ म्हणत असत. तसं हा जो प्राज्ञ आहे, याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न जाऊन बसतात. गाढ झोपतो आपण तेव्हा जागृत अवस्था पण नसते आणि स्वप्नावस्था पण नसते. त्याला प्राज्ञ असं म्हणतात. जागृती अभिमानी आत्मा प्राज्ञ आहे. हा मकार रूपाने ओंकाराच्या शेवटी आहे, म्हणून प्राज्ञ हा मकार आहे. यांच्या कारिका पण आहेत, 19, 20, 21, 22, 23. वेळेअभावी आता सांगता येणार नाही, उद्या पुन्हा थोडा उल्लेख करेन. आणि हा प्राज्ञाचा जर आपण अभ्यास करायला लागलो तर मग सगळं विश्व आपल्यात सामावलं आहे असं वाटतं. मग त्याची द्वेषबुद्धी निघून जाते. हा आपला हा परका हा भाव निघून जातो, भेद निघून जातो. पण अज्ञानजन्य स्थिती कायम राहते, हे अज्ञानातून असतं. लहान मूल नाही का, ओळखत नाही कोणाला, मग कोणाही जवळ गेलं तरी ते राहतं. आपल्याला वाटतं की अरे वा वा किती चांगला मुलगा आहे, पण हे मूल कोणाला ओळखतच नाही. अजून त्याला आईचीच ओळख झाली नाही, तर बाकी त्यांची ओळख काय होईल. त्या ज्याच्याजवळ जातो त्याच्याजवळ हसत राहतो. प्राज्ञ ही अज्ञानजन्य स्थिती आहे. कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा तिरस्कार करत नाही, आणि असा त्याच्या वागण्यामुळे लोकांना पण तो आवडतो. असा जो असतो तो मकाराची उपासना करणारा असतो. 3 अक्षर झाले, अ, उ आणि म. त्याला मात्रा असं म्हणतात. 3 अवस्था झाल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याला पाद असं म्हणतात. ज्या मात्रा आहेत तेच पाद आहेत, जे पाद आहेत तेच मात्रा आहेत. मात्रा पादाश्च, पादा मात्राश्च. मग याचा एकत्रितपणे अभ्यास केला पाहिजे. आकाराचा वेगळा अभ्यास करू नये, उकाराचा वेगळा अभ्यास करू नये, मकाराचा सुद्धा वेगळा अभ्यास करू नये. याचा एकत्रित अभ्यास कसा करायचा, त्यांनी काय फळ मिळणार आहे, हे उद्या सांगूया. आज आपण या ठिकाणी थांबू. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अनुराधाताई, रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जय श्रीराम. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी.